काय झालं बे एकदम गुपचूप आहेस? मग आता काय मुजरा करू तुझ्या समोर? लय गुस्सात दिसते गाडी. बरं ते दोस्त कुठे गेला ना? काय एखादं हाड मोडून घ्यायचंय का? घेतो बोलून त्याला. मी तुझ्याशी सिद्ध बोलून राहिलो, तू वाकड्यात चालला. विठ्या, तू मुळातच वाकड्यातला आहेस म्हणून तुझ्याशी वाकड्यात जाऊनच बोलावं लागतं. काय म्हटलं तुया? काय रे? जे तू ऐकलं तेच बोललो मी. तू कोण असा गरम तेलातल्या मोहरीवानी तडा 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 फुटून राहिला? हा काय जाऊन दे ना यार, चहा घे तू. इकडे काय झालं? काय झालं सांग ना मला. हा काय प्रॉब्लेम आहे का तुले? हा मग 2 दिवस झाले यार, सागर बाबा एक शब्द बोलायला तयार नाही कोणाशी. कायचं बे जास्त पेत असन, उतरत नसन म्हणून बोलत नाही. काय ते अरे 2 दिवसापासून घराच्या बाहेर नाही पडले तर ह्याची काय संबंध येतो? या पाय तेले गायले घराच्या बाहेर जायला लागते. इथंच तर गंगाजळीचा स्टॉक मौजूद आहे घरात. काय सांगतो? मग हे नव्हतं माहित मला. काही का काय झालं? तू कोणाला बोलणार नाहीस ना? अरे शब्द सागर बाबाच्या सादऱ्यात कानातलं अडकलं होतं यार. कानातलं? पुरीच. काय सांगता? तर म्या पाहिलं म्हणून बरं झालं की नाही. हेच जर लक्ष्मीने पाहिलं असतं तर आतापर्यंत गावभर बोबाटा नसता का झाला. करायला का बायकाच्या पोटात काही राहतच नाही. तू एक काम कर, तू लग्न करू नको. अरे आता काय बाबा उपयोग आहे सांगण्याचा? अरे ती लक्ष्मी बाशिंग बांधून तयार आहे आणि तिकडं आमचा बाप दुसरी पोरगी दाखवायला घेऊन येतोय. कोणाशी न कोणाशी करावं लागणारच आहे. का दोघीशी करत? विठ्ठलाची जर तशी इच्छा असन तसं का होईना, त्याला काय. हॅलो आत्या, राकेश बोलतोय. मुक्ता कशी आहे आता? नाही, फारशी बरी नाहीये ती. मी प्लीज तिच्याशी बोलू शकतो का? नको, तिला नाही बरं वाटत आहे. बरी झाली की करेल तुला फोन. आत्या, हॅलो हॅलो. अजून तयार नाही झालास? नाही. कॉलेजला नाही जायचं? तू काय माझ्यावर पाळत ठेवू नयेस? लक्ष ठेवते. ठेवू नये? लक्ष नाही, वॉच ठेवू नयेस. तुला जे हवं ते समज. हे बघ राकेश, मला माहिती आहे तुला कॉलेजला जायचं नाहीये. ती मुक्ता जात नाहीये ना म्हणून तुला जायचं नाहीये. मम्मा प्लीज. माझ्यावर नको चिडूस. मी चिडलो नाहीये. हे बघ राकेश, मी तुझी आई आहे. मी तुला सांगते त्या मुलीच्या नादी नको लागूस. बरं. आणि काही? तुला आता माझी चीड येते ना? नाही, बरोबर आहे. पण राकेश, उद्या तूच म्हणशील मम्मा तू म्हणत होतीस तेच बरोबर होतं. राकेश, माझं ऑब्झर्वेशन कधीही चुकत नाही. वेल, तुझं आत्ताचं ऑब्झर्वेशन तरी चुकलंय. कारण मी कॉलेजला जातोय अँड आय हॅव टू गेट रेडी. सो प्लीज प्लीज एक्सक्यूज मी. खाऊन घे बरं. असं सगळं खाल्लंस ना की थोडे दिवसात बरं वाटेल. कॉलेजमध्ये जायला लागशील. डॉक्टर म्हणाले शॉकमध्ये थोडासा वेळ लागेल बरं व्हायला.
नक्की कुठे लागले? असं विशेष असं काही नाही, मुकामार आहे. ओ नाही, म्हणजे वरवर पाहिलं तर काही दिसत नाही ना, म्हणून म्हटलं. ताई, आमचा राकेश म्हणत होता की देवळामागे जो सामसूम रस्ता आहे तिथे पडली होती मुक्ता. पण कमाल आहे ना, म्हणजे तुमच्या घराकडे यायला दुसरा रस्ता पण आहेच ना? नाही म्हणजे तुमच्या घराकडे यायला तो सामसूम रस्ता टाळून देखील येता येत नाही. ताई, अहो त्या सामसूम रस्त्यावर फक्त जोडपी बसलेली दिसतात. मुक्ता वक्तृत्व स्पर्धेसाठी गेली होती. असेल हो, पण येताना त्या रस्त्यावर तिच्या बरोबर कोण होतं आपल्याला कसं कळणार? यालीकडची मुलं म्हणजे काय, अहो अगदी स्मार्ट असतात. नाही, आमची मुक्ता तशी नाहीये. ताई, आपण आपल्या मुलांबद्दल खूप कॉन्फिडेंट असतो की आपली मुलं असं करणार नाही, तसं करणार नाही. पण कधी ही मुलं आपल्याला धडा शिकवतील ना, काही सांगता येत नाही. बाय द वे ताई, तुम्हाला मुक्ताने सांगितलं नसेल बहुतेक. त्या दिवशी खूप ओरडले मी तिला. अहो सकाळीच राकेशच्या रूम मध्ये येऊन बसली होती हो. आता बरं दिसतं का हे म्हणून हक्काने ओरडले. त्या दिवसापासून आमच्या घरी यायचंच बंद केलं हिने. नाही, तसंच काही नाही. आता तसं नसेल तर चांगलंच आहे म्हणा. राकेशला पण ओरडले मी. अहो मुलांना कळत नाही पण आपल्याला कळतं ना. आता बघा ना, जशी त्या दिवशी राकेशच्या रूम मध्ये सकाळच येऊन बसली होती, तशीच कॉम्पिटिशन वरून येताना तिच्याबरोबर जर कोणी असेल तर आपल्याला कसं कळणार? आता जी व्यक्ती बरोबर होती तिची नियत कशी आहे हे आपल्याला कसं कळणार ना? मेघनाताई, मुक्ताविषयी तुम्हाला आस्था नाहीये हे माहितीये मला, पण तिच्याविषयी अशा जर गलिच्छ शंका मनात आणायच्या असतील तर त्या मला ऐकायच्या नाहीये. राहिलं. अहो ताई, माझ्या मनात शंका आली म्हणून मी बोलून दाखवलं. मुक्ता, लगेच घरी यायला लागा. येते मी. मुक्ते, अरे बाप रे बाप रे बाप रे, व्हेरी मच शर्ट्स. अरे काय घालतात का नाही कोणास ठाऊक एवढे शर्ट राकेश बाबा. ते मेघनाबाईने पण सारखे कपडे आणून देत राहतात. यातले तर 2-4 कपडे घातले पण नसतील. होईल हे मस्त शर्ट आहे. आपल्याला first class दिसेल. अरे इकडे कुठे टाकतो तू कपडे? राकेश बाबाचे कपडे आहेत हे सगळे. अरे इकडं तू सगळा पसारा काढलाय, तिकडे शालिनी वहिनी कपाटरी काम केलेलं आहे. काय का पडरी कम बरी मला सांग जीवा, शर्ट कसा दिसतो आम्हाला? कोणाचा आहे? राकेश बाबाचा. न विचारताच कसा दिसतोय काय? कोणाला विचार? राकेश बाबाला काहीतरी काय त्यांना लागत असेल ते. मेघनाबाईंनी सांगितलेलं आहे मला. हा. 2-4 शर्ट आवडले ठेव. काय सांगतो? बरं यार तुझं. फर्स्ट क्लास आहे. मस्त पण दिसतंय, हे मस्त. कोणाचे कपडे? हे तिकडं आणलेले आहेत ना, शालिनी वहिनी दिले. जॅकेट जॅकेट कसं दिसतं बघायचं का मला? अरे काय रे, हे फाटलं कस काय? मला काय, मी नाही घालत असं तुझ्यासारखं. नाही तू नाही, राकेश बाबाच आहे ना. हा, राकेश बाबा काय कपडे? सागर बाबाच आहे हे. हे सागर बाबाच आहे. मग काय? हा अरे सागर बाबाच आहे, पण कधी कधी राकेश बाबाच्या अंगावर पण दिसते. हा. पण हे असं फाटलं कस काय? सागर बाबा काय कुस्ती खेळतो काय कपड्यांबरोबर? सागर बाबा कसं आहे, तरुण नौजवान आहे ना. कुठं बाहेर होत असं खेची, त्याला आपण कस काय, आपल्याला काय कळणार ते? राकेश बाबा नाही का तरुण आहे नौजवान? ना. म्हातारा आहे का तो? हा, त्याच्या शर्टाची कधी बटन नाही तुटत, कधी कपडे नाही फाटत. कसं आहे, फरक आहे दोघांमध्ये. काय? राकेश बाबा आहे ना, हे बघ, साजूक तूप आणि वरण भात आहे. आणि सागर बाबा आहे ना, इकडं बरोबर बिर्याणी आणि तांबडा पांढरा रस्सा, झणझणा निसता. झणझणीत. चल बिर्याणीच खाऊ आज.
खाऊ घालतो काय तू मायला काय करशील माझं काही सांगता येत नाही बिर्याणी खाऊ घालतो अरे परवा मला बेग वहिनी पैसे दिले बिर्याणीच्या आधी आले का? मलाच वाटत होतं एखाद्या लेडी डॉक्टरकडनं तपासून घ्यावं तिला. बरं झालं तुम्ही आलात ते. पण मी सांगितलेलं ऑइंटमेंट मागवून घ्या आणि दर 4 तासांनी तिला लावत राहा. तसं फारसं काही सिरियस नाही आहे. पण ती काही बोलतच नाही अहो. अशा पेशंट्सना असंच होतं. त्यांना एक प्रकारचा शॉक बसतो. मुक्ता रडली का? नाही हो, अजून तरी नाही. मग तिने रडायला हवं. निदान हसायला तरी हवं. म्हणजे हसणार नाहीच म्हणा, पण रडायला तरी हवं. काय करायला हवं त्याच्यासाठी? त्याच्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करत राहावं लागेल. म्हणजे असं बघा, मुक्ता कशामुळे जास्त इमोशनल होते हे तुम्हाला माहिती आहे. ती कशामुळे रडते. अशा वेळेस म्युझिकचा खूप छान उपयोग होतो. एखादं गाणं ऐकून रडू येतं. तसा प्रयत्न करून बघा हवा तर. पण दुसरी काही औषधं नाहीत? नाही, काळ हेच ह्याच्यावरचं औषध. पण ती बोलत नाही म्हणून तुम्ही तिच्याशी बोलायचं नाही असं करू नका. तुम्ही तिच्याशी नॉर्मली बोलत राहा. ते तर करतोच होतो. आणि पोलिसात तक्रार केलीत? नाही, म्हणजे अजून. हो, आपण शिकली सवरलेली माणसं. आपणच असं वागायला लागलो तर कसं व्हायचं? अशा वागण्याने आपण अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी वृत्तीला खतपाणीच घालत असतो. नाही हो, आम्हाला काहीच माहित नव्हतं. बलात्कार झाला हे नक्की. आणि माझ्या अंदाजाने तो एकाच व्यक्तीने केला. मला तुमच्या भाचीची दया येते. अहो, शरीरापेक्षा मनाने ती जास्त उद्ध्वस्त झाली. म्हणून हसत नाही, बोलत नाही. पण तुम्ही मात्र प्रत्येक क्षणी तिच्या बरोबर राहा. हो. आणि जेव्हा तुम्ही ही घटना लपवता, म्हणजे पोलिसात जात नाही, तेव्हा तिलाही वाटत राहील की तिच्याबरोबर काहीतरी लाजिरवाणा प्रकार घडलाय. अहो, ती स्वतःचा द्वेष करायला लागेल. नाही हो, तसं काही नाहीये. काय हे कुणी केलं, कसं घडलं, कधी झालं काहीच माहित नाही. कसं जाणार पोलिसांकडे? बरं, परत काही प्रॉब्लेम झाला तर मला कळवा. आणि आपण 15 दिवस वाट बघू. तोपर्यंत ती जर नाही नॉर्मल झाली तर कदाचित तिला सायकियाट्रिस्टकडे न्यावं लागेल. म्हणजे ती अशीच बरी नाही होणार? नाही, मला वाटतंय होईल बरी. पण तरी आपण 15 दिवस वाट बघूया. मी निघू आता? थँक्यू डॉक्टर. येते. सागर, काय हा पसारा? या मुलाचं ना हल्ली कुठे लक्षच नाहीये. कुठून आवरायला सुरुवात करावी तेही कळेनासं झालंय. अरे काय सागर, काय ही तुझी खोली? आणि काय तू कॉलेजमध्ये नाही गेलास का? आता तू परत कॉलेजमध्ये काही गोंधळ घालून ठेवलायस की काय? काय झालं? काय झालं सागर? हे बघ, तुला माझी शपथ आहे, मला खरं काय ते सांग. अरे बोल ना, काय झालं? सागर, सागर, ए सागर, काय झालं? अरे बोल ना, काय झालं? हा, बरं वाटत नाहीये का तुला? तुला काहीतरी सांगायचंय ना मला, मग बोल ना. काय झालं? बोल ना. सागर, अरे तुला काहीतरी बोलायचंय ना माझ्याशी? सागर, बोल ना.
आणि मी अरे सागर, वहिनी, सागरला काय झालं? तेच कळत नाहीये. अगं काहीतरी त्याला मला सांगायचं होतं म्हणून न सांगताच गेला बघ. काळजी करू नका हो, असं मुलांचं होतं कधी कधी. नाही ग, मला काही कळेनासच झालंय. हा वहिनी, काहीतरी बाहेर मित्रांबरोबर वगैरे झालं असेल ना, कळेल आपल्याला नंतर. तुम्ही काळजी करू नका. तू एक काम कर ना, भाऊजींना जरा याच्याशी बोलायला सांग ना. बघ ना, त्यांच्यापाशी त्यांनी जर मन मोकळे करून बोललं काही तर. हो हो, मी यांना नक्की सांगते. सागर त्यांच्याशी नक्की बोलेल. जसा माझा राकेश तुमच्याशी बोलतो. म्हणजे नाही, अलीकडे माझा राकेश पण थोडा डिस्टर्बडच वाटतोय मला ना हल्ली काही कळेनासच झालंय. ही मुलं एकीकडे अशी वागायला लागली आहेत, तिकडे मुक्ताला एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय. मी भेटून आले तिला. बघ ना, कशी पुतळ्यासारखी गप्प बसून असते ना. पण एक सांगू बहिणी, तिच्याकडे मी पाहिलं आणि म्हणजे तिचा ऍक्सिडेंट झालाय वगैरे खरं असेल, पण का कोणास ठाऊक मला असं वाटतं की ती काहीतरी लपवते. नाही ग, अगं ती एवढ्या मोठ्या अपघातातनं बाहेर आली, मला वाटतं त्यातनं सावरलीच नाहीये ती. नाही वहिनी, माझी खात्री आहे मुक्ता सगळ्यांपासून काहीतरी लपवते. सांगते. नाही ग, मुक्तासारखी साधी सरळ मुलगी शोधून सापडणार नाही मेघना. काय झालंय हल्ली या मुलांना काही कळेनासच झाले. गोवर्धन, तुला ऑफिसला नाही जायचंय? गोवर्धन, मी तुला काय विचारते, तुला ऑफिसला जायचं नाहीये का? काय करू ऑफिसला जाऊन? ते मुक्ता बघ, हसत नाही, बोलत नाही, खात नाही, पित नाही, निश्चित पडून राहिले तिथे. 20 वर्ष फुलासारखी जपली मी त्या मुलीला. माझं लेकरू माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडून हसत नाही. मला राहून राहून त्या माणसाविषयी वाटतं, काय वाकडं केलं होतं त्या मुक्ताने त्याचं, की असं आयुष्य उद्ध्वस्त केले त्यांनी. अरे, ज्या प्रश्नाची उत्तरच नाही आपल्याकडे, असे प्रश्न का विचारतोय? पण मग मी काय करू? तुम्हाला पोलिसांकडे जाऊ देत नाही. काय करणार आहेस पोलिसात जाऊन? काय करणार आहे सांग मला तू. तो माणूस कोण आहे आपल्याला माहित नाही, त्याने कुठे तिला धरलं माहित नाही. बरं, तो कोण आहे तुला कळलं तरी तू काय करणार आहेस? फक्त त्याची कॉलर पकडशील, त्याला 2 लाफा लगावशील, विचारशील तू असं काय केलं, आणखी काय शिक्षा देणार आहेस तू? मारून टाके ना मी त्याला. तो जर मला दिसला ना, मी त्याला मारून टाकेन.